नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास या विषयीचा अभ्यास करणार आहोत. समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यापैकी अव्ययीभाव समास आणि सत्पुरुष समास या दोन समासांच्या प्रकारांचा आणि त्यांच्या उपप्रकारांचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे समासाचे प्रकार आहेत किंवा इतर व्याकरणाचा अभ्यास आहे तो तुम्हाला माहिती पडेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग आपण समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार यांचा अभ्यास करूयात. समास म्हणजे काय तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. या शब्दांची फोड करून दाखवण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. सम अधिक अस म्हणजेच एकत्र होणे. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. समासाचे पुढील प्रमाणे 4 प्रकार पडतात. एक आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तत्पुरुष समासामध्ये पुन्हा 7 प्रकार पडतात. अ विभक्ती तत्पुरुष, आ अलुक तत्पुरुष, ई उपपद तत्पुरुष, ई नय तत्पुरुष, उ कर्मधारय समास, उ द्विगु समास आणि ए मध्यमपद लोपी समास. त्यानंतर द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. बहुव्रीही समासामध्ये मुख्य 4 प्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही, नय बहुव्रीही, सह बहुव्रीही आणि प्रादिप बहुव्रीही. त्यामध्ये सुद्धा विभक्ती बहुव्रीही प्रकाराचे 2 उपप्रकार पडतात. एक आहे समानाधिकरण बहुव्रीही आणि 2 आहे व्याधिकरण बहुव्रीही. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 प्रकार आणि त्याच्या उपप्रकारापैकी आज आपण अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. आता अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद हे प्राधान्याचे असते. म्हणजे पहिल्या पदाला जास्त मान असतो किंवा भाव असतो असं आपण म्हणूयात. आणि हा कसा ओळखायचा तर स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक असे जे शब्द सुरुवातीला येतात त्यावरून तो अव्ययीभाव समास आहे असं ओळखलं जातं. जसं की घरोघरी, क्षणोक्षणी. घरोघरी म्हटलं तर हे स्थळ, घर म्हणजे स्थळ, ठिकाण दाखवलं गेलं, हे स्थलवाचक झालं. क्षणोक्षणी म्हणजे कालवाचक आणि यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे म्हणजे रीत झाली, रीतिवाचक. म्हणजे पहिला पद ज्याच्यामध्ये प्रधान असतं तो म्हणजे अव्ययीभाव समास. दुसरा आहे तत्पुरुष समास. यामध्ये द्वितीय पद प्रधान असतं, म्हणजे 2 घटकांचा उल्लेख होतो परंतु फक्त दुसराच घटक डोळ्यासमोर येतो, म्हणजे तो तत्पुरुष समास. जसं की शेतकरी. शेतकरी म्हटलं की फक्त शेती करणारा मनुष्य आपल्याला दिसतो, म्हणजे दुसरं पद हे प्रधान आहे आणि तो आहे तत्पुरुष समास. आता आहे द्वंद्व समास. जेवढ्या शब्दांचा उल्लेख केला जातो ते सर्व शब्द डोळ्यासमोर येतात. म्हणजे तुमचे त्या शब्दामध्ये जेवढे शब्द असतील ते सगळेच महत्वाचे असतात, म्हणजे दोन्ही पद प्रधान असतात. जसं की आई वडील. आई वडील म्हटल्यानंतर फक्त आई किंवा वडील येत नाहीत डोळ्यासमोर, तर दोघंही येतात. म्हणून इतरेतर द्वंद्व, दोन्ही आवश्यक पद. 15-16, 15 आणि 16, वेणी फणी हे जे शब्द येत आहेत ते दोन्ही शब्द ज्याच्यामध्ये महत्वाचे आहेत तो होतो द्वंद्व समास. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसतात. म्हणजेच की आपण बोलतो, जो शब्द उच्चारतो त्यापेक्षा तिसऱ्याच घटकाचा उल्लेख होतो किंवा तिसराच शब्द, त्या शब्दातून तिसराच अर्थ निघतो, तो म्हणजे बहुव्रीही समास. जसं की वक्रतुंड. वक्रतुंड म्हणलं तर वक्र पण येत नाही, तुंड पण येत नाही. गणपती या देवतेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, म्हणजे तिसऱ्याच गोष्टीचा उल्लेख होतो, तो म्हणजे बहुव्रीही समास.
तर अशा पद्धतीने हे 4 समास, त्याच्यामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे? अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाला महत्व दिलेलं आहे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्वाची आहेत, आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पदं महत्वाची नाहीत, त्यातून तिसऱ्याच कोणत्या तरी वेगळ्या शब्दाचा अर्थ प्राप्त होतो, ते म्हणजे बहुव्रीही समास. तर आता आपण अव्ययीभाव समास म्हणजेच प्रथम पद प्रधान असणारा समास याच्याबद्दल अभ्यास करूया. या समासात पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते. अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो. हे शब्द बहुधा स्थळ, काळ आणि रीतीवाचक असतात. म्हणजे या शब्दाच्या उच्चारातून आपल्याला स्थळाचं, काळाचं आणि रीतीचं ज्ञान होतं, म्हणजे तो अव्ययीभाव समास. आणि पहिलं पद महत्वाचं. आता त्याचा उपप्रकार कसा आहे, म्हणजे कोणत्या शब्दावरून आपल्याला उपसर्ग लागून कोणता शब्द तयार होतो ते बघूयात. आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. आता सामासिक शब्द आ जन्म, आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. आ जन्म म्हणजे जन्मापासून, म्हणजे कालवाचक झालं. आमरण म्हणजे मरेपर्यंत, म्हणजे कालवाचक. ज्या शब्दाला आ, यथा आणि प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आधी लागलेले असतात, तो अव्ययीभाव समास. काल, रीती आणि स्थल. यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, म्हणजे रीतिवाचक. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. यथा न्याय, न्यायाप्रमाणे म्हणजे रीतिवाचक. हे अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहे. त्याच्यामध्ये स्थळ, काळ आणि रीतीचा बोध होत असतो. आणि त्या ज्या शब्दाच्या आधी आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागलेले असतात, ते अव्ययीभाव समासामध्ये मोडतात. अव्ययीभाव समासाचा दुसरा प्रकार आहे, म्हणजे की जे उपसर्ग म्हणजे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात, ते अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. जसं की दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, कालवाचक. हर रोज प्रत्येक दिवशी, कालवाचक. बिन, बिनधास्त, धास्तीशिवाय हे रीतिवाचक. बेशक, शंका न घेता किंवा शंकेशिवाय, रीतिवाचक. बेलाशक, शंका न घेता किंवा शंकेशिवाय, रीतिवाचक. गैरहजर, हजेरीशिवाय, रीतिवाचक. बिनधोक, धोक्याशिवाय. बिनचूक, चुकीशिवाय. बरहुकूम, हुकुमाप्रमाणे. बिनशर्त, शर्तीशिवाय. गैरशिस्त, शिस्तीशिवाय. दररोज, प्रत्येक दिवशी, कालवाचक. बेमालूम, माहिती शिवाय. म्हणजेच ज्या शब्दाच्या आधी बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागलेले असतात आणि ते लागून शब्द तयार होतो, ते म्हणजे अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात. आता तिसरा प्रकार जो आहे तो मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात, ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. जसं की घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी, स्थलवाचक. वारंवार, प्रत्येक वारी. मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजे तोच शब्द 2 वेळा उच्चारला गेलेला आहे, तो म्हणजे सुद्धा अव्ययीभाव समासाचंच उदाहरण आहे. पानो पाणी, प्रत्येक पानात, स्थलवाचक. गल्लो गल्ली, प्रत्येक गल्लीत, स्थलवाचक. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. दारोदार, प्रत्येक दारी. जागोजागी, प्रत्येक जागी, स्थलवाचक आणि कालवाचक उदाहरणे आहेत ही अव्ययीभाव समासाची. संस्कृत उपसर्ग लागून, फारसी उपसर्ग लागून आणि शब्दांचे द्विरुक्ती होऊन जे शब्द तयार होतात, ते अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. आता तत्पुरुष समास म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की द्वितीय पद प्रधान असतं, म्हणजे या
या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. तत्पुरुष समासाचे जे खालील उपप्रकार पडतात ते आपण बघूया. तत्पुरुष समास म्हटलं की दुसरे पद महत्वाचे असते, एवढं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहितच आहेत. जसं की प्रथमाला कर्ता म्हणजे एकही प्रत्यय नाही, द्वितीयाला सला ते सला नाते कर्म, तृतीयेला ने एशी नी शी ई ही, चतुर्थीला सला ते सला नाते, पंचमीला ऊन हून ऊन हून, षष्ठी चा ची चे चा, सप्तमी तई आ आणि संबोधन नो म्हणजे हाक मारण्याचा प्रकार. हे जे विभक्तीचे प्रत्यय आहेत हे प्रत्यय लागून परंतु त्याचा लोप झालेला असतो, त्यापासून जो शब्द तयार होतो तो विभक्ती तत्पुरुष समास असतो. जसं की सुख प्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त, सुखाला सला ते सला नाते द्वितीय तत्पुरुष म्हणजे कर्म. दुःख प्राप्त दुःखाला प्राप्त द्वितीय तत्पुरुष. देशगत देशाला पारखा झालेला द्वितीय तत्पुरुष. तोंडपाठ तोंडाने पाठणे म्हणजे नेईशी नेईशी तृतीय तत्पुरुष समास म्हणजे तोंडपाठ. भक्तिवश भक्तीने वश म्हणजे तृतीय तत्पुरुष समास. आता जेवढे विभक्तीचे प्रत्यय आहेत ते समास कसे बनलेले आहेत ते आपण बघूयात. बुद्धी जड बुद्धीने जड तृतीय तत्पुरुष समास. गुणहीन गुणाने हीन. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण चतुर्थी तत्पुरुष. सला ते सला नाते साठी दान किंवा भेट दिलेलं असं म्हणतो तेव्हा तो चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो. सचिवालय सचिवासाठी आलय. कृष्णार्पण कृष्णाला अर्पण चतुर्थी तत्पुरुष. गायरान गायींसाठी रान चतुर्थी तत्पुरुष. तपाचरण तपासाठी आचरण चतुर्थी तत्पुरुष. सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त. ऊनहून ऊनहून म्हणजे पंचमी तत्पुरुष समास सेवेतून. ऋणमुक्त ऋणातून मुक्त पंचमी तत्पुरुष. चोर भय चोरांपासून भय. जाती भ्रष्ट जातीतून भ्रष्ट. जन्मखोड जन्मापासून खोड पंचमी तत्पुरुषची उदाहरणे आहेत ही पंचमी विभक्तीची. भगिनी मंडळ भगिनींचे मंडळ चाचीचे चाची षष्ठी तत्पुरुष. भगिनींचे मंडळ. राजपुत्र राजाचा पुत्र. इथं राजपुत्र म्हणताना चा हा विभक्तीचा प्रत्यय लोप पाहून जो विभक्तीचा शब्द तयार होतो सामासिक शब्द तयार होतो तो. राजपुत्र राजाचा पुत्र. राजवाडा राजाचा वाडा षष्ठी तत्पुरुष. घोड दौड घोड्यांची दौड. केळफूल केळाचे फूल षष्ठी तत्पुरुष. घर जावई घरातील जावई सप्तमी तय्या सप्तमी तत्पुरुष घरातील. वनभोजन वनातील भोजन. पान कोंबडा पाण्यातील कोंबडा. पान साप पाण्यातील साप. घरधंदा घरातील धंदा. पोटशूळ पोटातील शूळ. कलाकुशल कलेत कुशल. आणि स्वर्गवास स्वर्गातील वास हे विभक्तीच्या प्रत्ययांपासून तयार झालेला समासाची उदाहरणे आहेत. अलौक तत्पुरुष समास. अलौक तत्पुरुष समासामध्ये हा समास तयार करताना पूर्वपदांचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो, परंतु ज्या तत्पुरुषामध्ये पूर्वपदांच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलौक तत्पुरुष किंवा लोप न पावणारे असे म्हणतात. जसे की पंकेरुह पंके के ए बरोबर अ अधिक ई के होतं. कर्मणी ई नी दुसरी आहे म्हणजे दीर्घ ई. कर्तरी प्रयोग म्हणजे दीर्घ ई. तोंडी लावणे ई दुसरी वेलांटी आहे. अग्रेसर ए अधिक अ बरोबर ई दीर्घ ई म्हणजे ई प्रत्ययाचा लोप होत नाही. पंके रुह कर्मणी
प्रयोग, कर्तरी प्रयोग, तोंडी लावणे, अग्रेसर ही अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत, ज्याच्यामध्ये सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित किंवा कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे शेवटी येणारा शब्द हा धातू आणि त्याला लागणारा प्रत्यय असा धातुसाधित जो शब्द तयार होतो तो म्हणजे उपपद तत्पुरुष समास. नीरज, नीरात जन्मणारा म्हणजे नीरज. पंकज म्हणजे पंकात चिखलात जन्मणारे. कुंभकार, कुंभ करणारा. कर त्याला प्रत्यय लागला नारा. जलद, जल देणारे. ग्रंथकार, ग्रंथ करणारा. सुखद, सुख देणारे. नारे हा प्रत्यय लागला. शेतकरी, शेती करणारा. द्विज, दोनदा जन्मणारा. पक्षी, ब्राह्मण किंवा दात. लाच खाऊ, लाच खाणारा. आग लाव्या, आग लावणारा. लाव ह्या शब्दाला किंवा धातुसाधिताला नारा हे जे प्रत्यय लागलेला आहे तो उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. खग, आकाशात गमन करणारा. मार्गस्थ, मार्गावर असलेला. अस आणि त्याला लेला हा प्रत्यय लागलेला आहे. मार्गावर असलेला. उपपद तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत. नय तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अन, न, ना, बे, नी, गैर यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नय तत्पुरुष समास असे म्हणतात. जे की ज्याच्यात नकारार्थी शब्द असतो. ना, नापसंत, पसंत नसलेला. बेकायदा म्हणजे कायदेशीर नसलेले. अहिंसा, हिंसा नसलेला. अनादर, आदर नसलेला. नाइलाज, इलाज नसलेला. निर्दोष, दोष नसलेला. अपुरा, पूर्ण नसलेला. अशक्य, शक्य नसलेला. अन्याय, न्याय नसलेला. अयोग्य, योग्य नसलेला. निरोगी, रोग नसलेला. बेडर, डर नसलेला. बेसावध, सावध नसलेला. ही नय तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. लक्षात ठेवायचं की अन, न, ना, बे, नी आणि गैर असे शब्द किंवा निषेध दर्शविलेल्या उपसर्गाने जो शब्द सुरू होतो त्याला नय तत्पुरुष समास असं म्हणतात. नय म्हणजे नसलेला. याच्यावरूनच नय वरूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा कोणत्या समासाचा प्रकार आहे. कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषणे असतात. विग्रह करताना असे, असा, सारखा, हेच, रूपी यासारखे शब्द ज्याच्यामध्ये घ्यावे लागतात. जसं की नीलकमल, निळे असे कमल. विग्रह करताना असे या शब्दाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. घनश्याम, घणासारखा श्याम. मुखकमल, मुख हेच कमल. पितांबर, पिवळे असे वस्त्र. भाषांतर, अन्य भाषा. महादेव, महान असा देव. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. चरणकमल, चरण हेच कमल. घननिळा, निळा असा घन. वेशांतर म्हणजे दुसरा वेश. नरसिंह, सिंहासारखा नर. भवसागर, विश्वरूपी सागर. लाल भडक, खूप लाल. कमलनेत्र, कमळासारखे नेत्र. दिव्य दृष्टी, दिव्य अशी दृष्टी. महामानव, महान असा मानव. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. श्वेतकमल, पांढरे असे कमल. तपोबल, तपो हेच बल. हिरवागार, खूप हिरवा. बघा, पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते. पहिले पद जर निळे असे कमल, नील कमल, कमल हे नाम, निळे असे कमल म्हणजे पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम
तर दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. कधी कधी दोन्ही शब्दही विशेषणच असतात. त्यामुळं ज्या शब्दांच्या मध्ये विग्रह करताना असे, असा, सारखा, हेच, रूपी यासारखे शब्दांमध्ये जोडून समासिक शब्द तयार होतो त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. ती कर्मधारय समासाची उदाहरणे असतात. द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. संख्या, पहिले पद हे संख्या दर्शवणारं असतं म्हणजे आणि त्यातून समूहाचा बोध होतो ते द्विगु समास. जसं की 12 भाई म्हणजे 12 भावांचा समुदाय. संख्या. त्रैलोक्य 3 लोकांचा समुदाय. त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. पंचवटी 5 वडांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. चौघडी 4 घड्यांचा समुदाय. पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय. सप्ताह 7 दिवसांचा समूह. चातुर्मास 4 महिन्यांचा समुदाय. म्हणजे ज्या समासातील पहिले पदे संख्या दाखवतो, संख्या विशेषण दर्शवतं व त्यातून सामासिक शब्दाचा समूह सुचवला जातो, जसं की चातुर्मास 4 महिन्यांचा समुदाय किंवा समूह, तो द्विगु समास असतो. परंतु ह्यामध्ये काही अपवाद आहे, जसं की दशभुजा म्हणजे सप्तशृंगी, दशानन म्हणजे रावण, चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन यांच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द असला तरी हे समूह दर्शक शब्द नाही. त्याच्यातून कोणताही समूहाचा उल्लेख होत नाही. त्यातून तिसऱ्याच घटकाचा बोध होतो. म्हणून ही बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत, ही द्विगु समासाची उदाहरणे नाहीत. दशभुजा किंवा दशानन म्हणलं तर आपल्याला 10 रावण दिसत नाहीत किंवा 10 तोंडे नाही, 10 तोंडाचा एकच असा तो रावण, म्हणजे याच्यातून समूह स्पष्ट होत नाही. त्रिकोण, चौकोन, पंचकोन म्हटलं तरी ती एकच वस्तू किंवा एकच आकृती आपल्या डोळ्यासमोर येते, त्याचा समूह दिसत नाही. म्हणून हा द्विगु समासाची उदाहरणे नाहीत. मध्यमपद लोपी समास. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. खाद्यपदार्थ, नातेसंबंध याच्यामध्ये कुठले कुठले शब्द येतात? खाद्यपदार्थाशी संबंधित किंवा नातेसंबंधाशी संबंधित येतात. जसं की साखर भात, साखर घालून केलेला भात म्हणजे साखर भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा म्हणजे चुलत सासरा. मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने असणारा भाऊ. गुळांबा, गुळ घालून केलेला आंबा. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. गुरुबंधू, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू. मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. म्हणजे ज्या कर्मधारय समासामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो, जसं की पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी असं म्हणत नाही, पण पुरणपोळी असं बोलतो, आणि तो खाद्यपदार्थ आणि नातेसंबंध यांच्याशी संबंधित असतो, तो मध्यमपद लोपी समास आहे. ही उदाहरणे लक्षात ठेवायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समासाची माहिती आणि त्याचे उपप्रकार याचा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण द्वंद्व समास आणि बहुव्रीही समासाचे त्यांचे उपप्रकार आणि त्याची उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या समासांचा पहिल्या व्हिडिओचा तुम्ही अभ्यास केलात किंवा तो समजला, पाहिला, तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओबद्दल व्यवस्थित माहिती मिळेल आणि समास हा एकंदर पूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास होईल, जे की समासाचे 4 प्रकार आहेत आणि त्या प्रकारांचा आपण 2 व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत.